तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. मॅथ्स सेकंडचा जो पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, तो चॅप्टर 10 मार्कासाठी बोर्डाला पडू शकतो आपल्याला. ठीक आहे, तर त्यामुळं अगदी सोपा चॅप्टर आहे आणि विशेष म्हणजे मार्क देऊन जाणारा चॅप्टर आहे हा. ठीक आहे, जर यामध्ये थेरम आणि जर उदाहरण चांगल्या प्रकारे जर पाहिला तर 10 पैकी 10 मार्क पडायला काही अडचण नाही या चॅप्टर मध्ये. ओके, तर बघा आता हा जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे तो पूर्णपणे 4 प्रॉपर्टीजवर डिपेंड आहे. आता 4 प्रॉपर्टीज कुठल्या? रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स म्हणजे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर आहेत ना, त्याच्या प्रॉपर्टीज आहेत 4, एकूण 4 गुणधर्म आहेत. त्या 4 गुणधर्मावर डिपेंड आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. तर सुरुवात करूया आपण. पहिलं उदाहरण जे आहे ते आहे बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5 म्हटलं. एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचा बेस दिलाय त्यांनी आपल्याला 9 आणि हाईट दिली आहे 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. दुसरा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा बेस म्हणजे पाया आणि हाईट उंची ती आहे 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स म्हटलं. म्हणजे या दोन्ही पण ट्रायंगलच्या एरियाचा काय काढा म्हटलंय? रेशो काढा म्हटलंय. ठीक आहे, आताच मी सुरुवातीला सांगितलं की प्रॉपर्टी कुठले? रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. या गुणधर्माचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवायचे. ठीक आहे, आता लक्षात घ्या या उदाहरणामध्ये आपला कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्रकारची फिगर नाही दिली आपल्याला. त्या ट्रायंगलचे नावं नाही दिले, नावं नाहीत, फिगर नाही. त्यामुळे आता आपण एक काम करू, पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण A1 मानू, त्याचा बेस B1 मानू, त्याची हाईट H1 मानू. नंतर दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण A2 मानू, बेस B2 मानू आणि हाईट H2 मानू. म्हणजे कसं आपल्याला सोपं जाईल सोडवायला. ठीक आहे, लेट असं वाक्य लिहू सुरुवातीला. लेट द एरिया कॉमा देऊ बेस अँड हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल आर. एरिया काय मानू आपण? A1, कॅपिटल A1 मानू, A फॉर एरिया, कॉमा बेस स्मॉल B1 मानू अँड हाईट स्मॉल H1 मानू. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमे शब्द वापरायचा. ओके, आता हा झाला पहिल्या ट्रायंगलचा एरिया, बेस आणि हाईट. सिमिलरली दुसऱ्या ट्रायंगल साठी पण असं वाक्य लिहिता येईल आपल्याला. सिमिलरली द एरिया बेस अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल किंवा अनादर ट्रायंगल. अनादर ट्रायंगल म्हणा किंवा सेकंड ट्रायंगल म्हणा चालतंय. आर कोणते कोणते येते मग? A2 मानू, कोमा स्मॉल B2 अँड स्मॉल H2 रिस्पेक्टिव्हली. परत रिस्पेक्टिव्हली हा शब्द का वापरायचा? अनुक्रमे हा शब्द का वापरायचा? कारण क्रमाने घ्यायचंय. एरिया बेस हाईट A2 B2 H2 असं. ठीक आहे, आता मला सांगा आपल्याकडे किमती आहेत. कोणत्या किमती आहेत? आपल्याला पहिल्या ट्रायंगलचा बेस दिलाय 9, हाईट दिलाय 5. मग काय काय दिलं आपल्याला? B1 आहे 9, H1 आहे किती? 5. नंतर B2 पण दिला, दुसऱ्या ट्रायंगलचा पण बेस दिलाय B2 10, H2 पण दिलेला आहे आपल्याला 6. झालं. लक्षात घ्या या उदाहरणामध्ये कुठल्याही प्रकारचं एकक नाही दिलं आपल्याला, सेंटीमीटर मीटर काही दिलं नाही. बेस आणि हाईटचं एकक दिलं नाही. असो, आता बघा ह्या दोन्ही पण ट्रायंगलचा एरिया काढायचा, आपल्याला एरियाचा रेशो काढायचा. आता बघा या
दोन्ही पण ट्रायंगलचा बेस आणि हाईट दोन्ही पण वेगळे आहेत ना, बेसेस वेगळे आहेत, हाईट्स वेगळे आहेत. कशावरून कळालं आपल्याला? किमतीवरून कळालं. बघा, पहिल्या ट्रायंगलचा बेस 9 आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आहे, वेगळे आहेत. पहिल्या ट्रायंगलची हाईट 5 आहे, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट 6 आहे. त्यामुळं दोन्ही पण भिन्न आहेत, पाय आणि उंची दोन्ही पण वेगळे आहेत दोन्ही पण ट्रायंगलचा. मग आपल्याला ती प्रॉपर्टी कोणती वापरायची? ती प्रॉपर्टी मी लिहितो इथे या ठिकाणी. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of their THEIR त्यांच्या their corresponding the ratio of the product of असं म्हणतील आपल्याला, the ratio of the product of their corresponding bases and heights. म्हणजे करस्पॉन्डिंग हाईट्स सुद्धा लिहू शकतात, काही अडचण नाही. हा गुणधर्म पाठच असला पाहिजे. गुणधर्म पाठ असल्यानंतर आपण हा गुणधर्म लिहू शकतो. ठीक आहे. देअरफॉर आपला असं म्हणता येईल मग, म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? जर पाय आणि उंची जर भिन्न असतील, वेगळे असतील, तर त्या दोन्ही पण ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असतो? इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आता मला सांगा, प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो? क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असतं? त्यांचा संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं. यांचं गुणोत्तर घ्यायचंय. द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स, म्हणजे करस्पॉन्डिंग हाईट्स, संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतकं असतं. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला? नावं तर दिलं नव्हते आपल्याला, तर आपण असं म्हणू शकतो A1/A2 इज इक्वल टू, बघा, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असेल? करस्पॉन्डिंग बेसेसचा रेशो घेऊ आपण, B1/B2 इंटू H1/H2, करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो H1/H2. झालं. याला सोडवा पुढे. आता कसं होईल? A1/A2 इज इक्वल टू B1/B2 किती? बघा, B1/B2 म्हणजे 9/10 इंटू H1/H2 5/6. झालं. जर भाग गेला तर भाग घाला. 5 1 5, 5 2 10, भाग जातो. काय उरलंय? A1/A2 इज इक्वल टू काय उरलं? 9 इंटू 1 9 होतं आणि 2 इंटू 6 12 होतं. आता परत 9 आणि 12ला भाग जातो 3 न. 3 3 9, 3 4 12, म्हणजे काय येईल आता रेशो? देअरफॉर A1/A2 इज इक्वल टू 3/4. म्हणजे ह्या दोन्ही पण ट्रायंगलचा एरियाचा रेशो किती आला? 3/4 म्हणू शकतात, किंवा याला आपण 3:4 असं पण लिहू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला बघा, हे उदाहरण किती सोपं आहे. ह्या दोन्ही पण ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला भेटला. ठीक आहे. बघा, कुठले काही अडचण असेल तर मला विचारू शकता तुम्ही. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात व्यवस्थित. ठीक आहे. दुसरं उदाहरण घेऊ. इन फिगर BC परपेंडिक्युलर AB म्हटलंय. बघा, BC परपेंडिक्युलर AB वर BC हा लंब आहे. फिगर दिले बरं का आपल्याला इथं या ठिकाणी, सोपं आहे अगदी. AD परपेंडिक्युलर AD हा सुद्धा AB वर लंब आहे. ठीक आहे. BC इज इक्वल टू 4 म्हटलंय. BC ची किंमत 4 आपण आपल्या कळण्यासाठी लिहूयात. आपण इथे BC किती आहे? 4 आणि AD किती आहे? 8. काय विचारले आपल्याला? देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो विचारलाय, ABC आणि ADB. किती सोपं आहे बघा. आता मला सांगा,
जर पाहिलं तर ह्या दोन्ही पण ट्रायंगलचा बेस इक्वल आहे, कॉमन आहे. ए बी सी बघा, यामध्ये ए बी हा बेस आहे, बी सी हा परपेंडिक्युलर असल्यामुळे लंब आहे, तो लंब असल्यामुळे ती उंची असते. लक्षात घ्या, ज्या बाजूवर लंब टाकला गेला ती बाजू म्हणजे बेस असतो आणि जो लंब टाकला गेला ती उंची असते, हे डोक्यात घ्यायचं. ठीक आहे. आणि एडीबी या ट्रायंगल मध्ये एडी हा लंब आहे म्हणजे एडी ही उंची झाली. कशावर लंब आहे? एबी वर लंब आहे म्हणजे एबी हा काय झाला? बेस झाला. तर आपण काय करू, बेस आणि हाईट कोणते ते लिहू आपण आणि नंतर त्या दोघांचा बेस सारखा असल्यामुळं त्यांच्या एरियाचा रेशो कुणा इतका असेल? त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट इतका असेल. लक्षात ठेवा, कधी पण जर हाईट जर इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो? करस्पॉन्डिंग बेसिस इतका असतो. बेस इक्वल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट, उलट घ्यायचं. बेस इक्वल असतील तर हाईटचा रेशो घ्यायचा आणि हाईट इक्वल असतील तर बेसचा रेशो घ्यायचा. ओके. आता बघा, सुरुवात अशी करूयात आपण. हे ज्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो विचारलाय त्याच्याबद्दल आपण डिस्क्रिप्शन लिहू. ठीक आहे. इन ट्रायंगल ABC segment AB is the base, पाय आणि उंची कोणत्या लिहायचं, अँड सेगमेंट काय? BC is the height. इन ट्रायंगल, पुढचा जो ट्रायंगल आहे तो कोणता आहे? इन ट्रायंगल ADB सेगमेंट, परत AB इज द बेस, AB हाच पाय आहे दोघांचा, कॉमन आहे, अँड सेगमेंट AD इज द हाईट. AD इज द हाईट. झालं, डिस्क्रिप्शन झालं. आता लक्षात येतं की आपण डिस्क्रिप्शन केल्या लक्षात येतं की आपल्याला काय समान आहे दोघांमध्ये, तर हा बेस समान आहे. कोणता? AB. AB बेस आला नाही का? ठीक आहे. तर दोघांचा पाया समान आहे ना, तर आपण असं वाक्य लिहू शकतो, देअरफॉर देअर THEIR देअर त्यांचा, किंवा दे हॅव इक्वल बेस, किंवा देअर बेस इज कॉमन किंवा इक्वल. झालं. मग जर बेस इक्वल असेल तर ती प्रॉपर्टी मांडायची. कोणती मांडायची प्रॉपर्टी? द रेशो ऑफ, मांडू का प्रॉपर्टी मी, लिहू का? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स having equal base किंवा common base is equal to the ratio of their corresponding heights. बेस इक्वल असले की त्यांचा एरियाचा रेशो कोणा इतका घ्यायचा? करस्पॉन्डिंग हाईट्स इतका घ्यायचा. झालं. देअरफॉर आपला कसं म्हणता येईल? चला, प्रॉपर्टी मांडली की रेशो मांडायचा. किती सोपं आहे बघा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC सांगा अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, आता कुणाचा रेशो घ्यायचा? करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो, BC अपॉन AD. झालं. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to, किंमत ठेवा, 4/8. भाग जातो, 4 1 4, 4 2 8. झालं. रेशो भेटला आपल्याला. Therefore काय रेशो भेटला सांगा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. झालं. 1/2 हा रेशो भेटला आपल्याला.
याच्या पुढे भाग जात नाही, आपलं उत्तर इथं फायनल असेल. साधी गोष्ट आहे बघा, 4च्या दुप्पट 8 आहे म्हणजे 1/2 येईल. तोंडी येतं पण आपला डिस्क्रिप्शन करून लिहावं लागतं. 10वीचा वर्ष आहे हा, ठीक आहे. आपलं असं डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये लिहावं लागतं, सोडवावं लागतं, ठीक आहे. बघा समजलं का? काय अडचण असेल तर विचारू शकतात. नंबर 3 तिसरं उदाहरण काय बघा. इन ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ. बघा ह्या फिगर मध्ये PS हा लंब आहे RQ वर, RQ म्हणजे QR म्हणू शकतो आपण, काय हरकत नाही. सेगमेंट QT हा लंब आहे कशावर, लंब आहे PR वर, सेगमेंट PR. इफ RQ इज इक्वल टू 6 म्हटलंय, RQ ची किंमत आहे 6. लिहू का किमती तुम्हाला कळण्यासाठी. RQ ची किंमत आहे 6, PS ची पण किंमत आहे 6, PR ची किंमत आहे 12, इथे लिहितो मी 12, ठीक आहे. 12. देन फाइंड QT. आपल्याला QT काढायचं आहे, QT इथे क्वेश्चन मार्क दिला मी. QT शोधायचं आपल्याला. आता बघा लक्षात घ्या, हे उदाहरण जे आहे ना कुठल्याही प्रॉपर्टीवर डिपेंड नाही. त्या 4 प्रॉपर्टीपैकी कुठली प्रॉपर्टी वापरायचं नाही. सरळ सरळ एका ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिली असताना फॉर्म्युला वापरायचा आहे, एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एवढं जरी आपल्याला माहित असेल तर उदाहरण सोडू शकतो आपण, ठीक आहे. आता बघा हे उदाहरण खूप जरा 3 मार्कला पडू शकतं परीक्षेला. एक काम करा, हा एक ट्रायंगल आहे ना PQR, ट्रायंगल PQR, हा दिसतो ट्रायंगल PQR. या ट्रायंगल मध्ये 2 हाईट आहेत बघा, एक आहे PS, मग PS हाईट घेतली ना RQ बेस घ्यायचा, आणि दुसरी QT हाईट घेतली की PR बेस घ्यायचा. म्हणजे एका ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला दोनदा मांडायचा आहे, बेस आणि हाईट वेगवेगळे घेऊन, ठीक आहे. बघा कसं ते. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू, सांगा बेस कोणता आहे, बेस RQ घ्या आणि हाईट कोणती घ्या, PS घ्या. ओके झालं. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR तेव्हा किमती इज इक्वल टू हाफ इंटू RQ किती आहे बघा 6 आहे, इंटू PS किती आहे परत 6च आहे. 2 1 2, 2 3 6, भाग गेला एका 6 ला. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय लावू, हा 1/1, 1 लिहायची गरज नाही, 3 इंटू 6 उरलं, स्टेप बाय स्टेप घेऊ. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18, 3 इंटू 6 18 स्क्वेअर युनिट्स म्हणू शकतो आपण, का एकच दिलं नाही ना आपल्याला, पण एक क्षेत्रफळ आहे त्यामुळे स्क्वेअर युनिट्स, ठीक आहे. काय काढला आपण, ह्या ट्रायंगलचा एरिया काढला, कुठल्या ट्रायंगलचा, PQR या ट्रायंगलचा, ठीक आहे. आता बघा याच ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला वापरायचा आहे, बेस PR घ्यायचा, कारण ज्या बाजूवर लंब टाकलाय ती बाजू बेस असते, आणि QT हाईट घ्यायची. सिमिलरली असं लिहू शकतो आपण. परत फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू, सांगा बेस बदला आणि हाईट बदला. बेस कोणता असेल PR, आणि हाईट कोणती असेल QT असेल. बघा आता इथं आपल्याला QT भेटतं. कसं, एरिया ऑफ ट्रायंगल PQR काढलाय आपण 18 इज इक्वल टू 1/2 इंटू PR किती आहे 12 आहे, इंटू QT ला QT. झालं, याला सोडवायचंय. कसं सोडवायचं बघा समोर आता. देअरफॉर हा 2 1 2, 2 6 12, भाग गेला 12 ला 2 न, काय उरलं 18 इज इक्वल टू 1 इंटू 6 म्हणजे 6 इंटू QT. 6चं पक्षांतर करा, गुणाकारातलं 6 भागाकारात असेल 18 कडे येईल, ठीक आहे. देअरफॉर 18/6 इज इक्वल टू QT. 6 1 6, 6 3 18, भाग गेला. देअरफॉर 3 इज इक्वल टू QT. देअरफॉर QT इज इक्वल टू 3. एकक लिहू शकता, खूप झालं युनिट्स वगैरे लिहू शकतो, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला QT भेटलं. काय केलं या उदाहरणामध्ये सांगा बरं. ट्रायंगल जो PQR होता त्याचा एरिया फक्त दोनदा मांडला आपण, दोनदा मांडला. 1/2 इंटू RQ इंटू PS, बेस आणि हाईट वेगळी घेतली, इथं पण बेस आणि हाईट वेगळी घेतली, सोडवत गेलो.
किती सोपं आहे बघा, 2 किंवा 3 मार्काला, खूप झालं पडतं परीक्षेला. ठीक आहे, बघा समजलं का? व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात, काही अडचण असेल तर मला विचारू शकतात. ठीक आहे, चौथं उदाहरण. आता हे मात्र थोडं वेगळं आहे पण सोपं आहे. हे शाब्दिक म्हणजे असं सहज म्हणजे तोंडी येतं आपल्याला बरं का, ओरली येतं. कसं ते सांगतो मी तुम्हाला. एक काम करू, त्या उदाहरणामध्ये आपण आपल्याला एक रचना करावी लागते. काय करू आपण, डी मधून एक लंब टाकू आपण. कशावर? बीसी वर. डी क्यू हा परपेंडिक्युलर काढला समजू आपण. का? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, लक्षात येईल तुमच्या. आता लक्षात येईल बघा. इन ऍडजॉइनिंग फिगर एपी परपेंडिक्युलर बीसी म्हटलं होतं. एपी परपेंडिक्युलर बीसी, बीसी वर एपी हा काय आहे? लंब आहे. ओके. एडी पॅरलल बीसी, एडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल पण आहेत. ठीक आहे, तर देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. म्हणजे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारला. कुठल्या कुठल्या? एबीसी हा एक ट्रायंगल बघा फिगर मध्ये बघा समोर, आणि बीसीडी हा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बघा. साधी गोष्ट आहे, ट्रायंगल एबीसीचा बेस आहे बीसी, पटकन समजून घ्या. आणि एपी ही काय होते? हाईट होते, आता सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, आणि ट्रायंगल बीसीडीचा बेस काय होतो? बीसी होतो, पण त्यांची हाईट दिली नव्हती त्या ट्रायंगलची. त्यामुळे काय केलं? या बीसी वर काय केलं आपण? डी मधून लंब टाकला. ठीक आहे, तर डी क्यू ही काय होते? त्या ट्रायंगलची हाईट होते. आता मला सांगा, तुम्हाला बेस आणि हाईट समजले. ठीक आहे, आता ह्या दोन्ही पण ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा काढायचा? तोंडी येत ना, 2च मिनिटाचं काम आहे. आता बघा कसं. आपण डिस्क्रिप्शन लिहू शकतो. एबीसी या ट्रायंगलचा बेस कोणता? बीसी. हाईट कोणती? एपी. ट्रायंगल बीसीडीचा बेस कोणता? बीसी, आणि हाईट कोणती? डीक्यू. ओके, आता बघा मी लिहितो. ठीक आहे, इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट, काय? बीसी इज द बेस and segment AP is the height. बेस आणि हाईट समजणं महत्वाचं आहे. किती किती सोपं आहे बघा, किती बेसिक तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. काय? बेस आणि हाईट ओळखता आलं पाहिजे, बस एवढंच. सिमिलरली इन ट्रायंगल बीसीडी segment BC is the base and segment DQ is the height. आता लक्षात घ्या, DQ आपण कन्स्ट्रक्शन केलंय बरं का. एक काम करू, जे कन्स्ट्रक्शन केलंय की नाही ते आपण इथे लिहू. काय काय कन्स्ट्रक्शन केलंय आपण ते वाक्य ते लिहू शकतो बरं का सुरुवातीलाच. वी हॅव ड्रॉन, काय लिहू शकतो? वी हॅव ड्रॉन सेगमेंट DQ परपेंडिक्युलर साइड BC. DQ हा लंब काढलाय आपण कशावर? BC वर. एवढं डिस्क्रिप्शन झालं की आपल्याला कळतं की दोघांचा काय कॉमन आहे. बघा इथे लक्षात घ्या, BC हा पाय आहे पहिल्या ट्रायंगलचा, कोणत्या? एबीसीचा. BC हा बेस आहे, इथं सुद्धा बीसीडी मध्ये सेगमेंट BC हा बेस आहे, बरोबर. हाईट एपी आणि डीक्यू वेगळे दिसतंय ना. कुठे हाईट? बघा, हाईट एपी आहे, इथं हाईट डीक्यू आहे. आपल्याला वेगळे दिसते, पण एक लक्षात घ्या, हे दोन्ही पण ट्रायंगल कुठे आहेत? दोन पॅरलल लाईन मध्ये आहेत. आणि लक्षात घ्या, कधीही ज्यावेळेस आपण जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ना, हे दोन पॅरलल लाईन मधलं, हे नेहमी कॉन्स्टंट असतं. लक्षात घ्या, जे लंबांतर असतं की नाही, लंब टाकलेले असतात ना, किती लंब असू द्या, त्या प्रत्येकाची लांबी कशी असते? सारखी असते. म्हणजे ते डिस्टन्स हे कसं असतं? कॉन्स्टंट असतं. म्हणजे जेवढी लांबी एपीची तेवढी लांबी कशी असते? कुणाची असते? डीक्यूची असते. हा गुणधर्म आहे, लक्षात आलं का? आता आपल्याला काय म्हणता येईल? दीज टू ट्रायंगल्स, वाक्य लिहिता येईल आपल्याला. दीज टू ट्रायंगल्स
lie in between two parallel lines, असं म्हणता येईल आपल्याला, two parallel lines. Therefore their heights are also equal. आताच मी तुम्हाला सांगितलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ना ते नेहमी कॉन्स्टंट असतं, म्हणजे इक्वल असतं. आर ऑल्सो इक्वल. मग मला सांगा ऑल्सो हा शब्द का बरं घेतला सांगा बरं. कारण ऑलरेडी बेस त्यांचे कॉमन आहेत, म्हणजे इक्वल आहेत त्यांचे, मग हाईट सुद्धा कसे झाले आता इक्वल झाले. मग बेस आणि इक्वल जर हाईट दोन्ही पण जर इक्वल असतील हाईट आणि बेस, तर मात्र त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो 1/1 असतो. म्हणजे सरळ सरळ आपण ती प्रॉपर्टी लिहू शकतो कोणती. देअरफॉर द एरियाज ऑफ two triangles having equal height and equal base किंवा इक्वल बेस अँड इक्वल हाईट असं पण चालतंय, इज इक्वल. म्हणजे एरिया इक्वल असतात. एरिया इक्वल असणे म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो 1/1 असणे किंवा 1:1 असणे. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण सरळ सरळ, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to एरिया ऑफ ट्रायंगल कोणता BCD इज इक्वल टू 1:1 झाला. हा रेशो आपल्याला भेटला. कोणता भेटला आपल्याला रेशो 1:1 भेटला. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण पण सोडवता आलं, काही अडचण नाही. ठीक आहे, लक्षात घ्या बेस इक्वल असेल आणि हाईट पण इक्वल असेल. लक्षात एक डोक्यात घ्या, जेव्हा केव्हा दोन ट्रायंगल्स दोन पॅरल लाईन मध्ये असतील ना, दोन पॅरल लाईन्स मध्ये असतील ना, तेव्हा त्यांची हाईट नेहमी कशी असते इक्वल असते. ओके, बघा समजलं का. उदाहरण सोपं आहे अगदी. या प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं उदाहरण 5वं, अतिशय सोपं. हे पाठीमागे 4 उदाहरण झाले ना त्या टाईपचे उदाहरण आहे. फक्त बघा लक्षात घ्या काय म्हणलं प्रश्न बघा. इन ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट PQ परपेंडिक्युलर BC. PQ हा लंब आहे, कशावर लंब आहे BC वर लंब आहे, आणि AD हा कशावर लंब आहे परत BC वर लंब आहे. देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. पहिला रेशो काय मी इथे लिहितो. पहिला रेशो काय एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, कसं शाब्दिक तर लिहायचं आहे आपल्याला. आता काय करायचं, ह्याच दोन ट्रायंगलचं काय करायचं डिस्क्रिप्शन करायचं, म्हणजे बेस आणि हाईट शोधायची, म्हणजे पाहायची आकृतीमध्ये कुठे आहे ते. बघा मी तुम्हाला कळण्यासाठी तर थोडं ट्रिक वापरतो, म्हणजे इथे लिहितो तुम्हाला कळण्यासाठी ठळकपणे. बघा इथं आपण ट्रायंगल मांडू, आपण ट्रायंगल PQB. ओके, आणि ट्रायंगल दुसरा कोणता आहे तो PBC. इथं बेस लिहू, आणि इथं हाईट लिहू. ठीक आहे, आता बघा ट्रायंगल PQB चा बेस सांगा. बेस कोणता आहे PQB चा बेस काय येतो BQ येतो, राईट. हाईट कोणती येते सांगा, हाईट BQ बेस नंतर हाईट PQ येते ना, PQ हा लंब आहे. झालं. ट्रायंगल PBC हा मोठा ट्रायंगल. बघा आकृतीमध्ये बघा PBC चा बेस कोणता येईल BC येईल, आणि हाईट कोणती येईल PQ येईल. आता पटकन समजते काय समान आहे ते. हाईट कॉमन आहे, हाईट इक्वल आहे. झालं. यांच्या एरियाचा रेशो कोणा इतका येईल करस्पॉन्डिंग बेसिस इतका येईल. आता तुम्ही डिस्क्रिप्शन वगैरे लिहावं लागेल. इन ट्रायंगल PQB segment BQ is the base and segment PQ is the height. Similarly in triangle PBC segment BC is the base and segment PQ is the height. Therefore their heights are equal किंवा their height is equal. PQ height आहे इक्वल आहे.
आता मला सांगा मग ती प्रॉपर्टी मांडायची, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. झालं. हे सगळं लिहिल्यानंतर सरळ सरळ उत्तर काय असेल सांगा बरं. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इज इक्वल टू बी क्यू अपॉन बी सी. झालं. का हाईट समान असल्यामुळं त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग बेसिस इतका घ्यायचं, संपलं. झालं पहिलं. दुसरं बघा बरं. आता दुसऱ्यामध्ये काय विचारले, दुसरं काय बघा इथं. एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी विचारलं. तर पीबीसी परत हाच ट्रायंगल आहे सेम. बघा पहिल्या रेशो मधला जो ट्रायंगल आहे पीबीसी तो परत कंटिन्यू केलाय. पीबीसी ची बेस कोणता आहे बीसी, हाईट कोणती आहे पी क्यू. एबीसी मोठा ट्रायंगल, एबीसीचा बेस बीसी आहे, हाईट कोणती आहे एडी. लक्षात घ्या दोघांचा पण बेस सारखा आहे बीसी बीसी. त्यांच्या एरियाचा रेशो कोणा इतका असेल, करस्पॉन्डिंग हाईट इतका असेल. म्हणजे काय पी क्यू अपॉन एडी असेल. पी क्यू अपॉन एडी पीबीसीचा ना. पीबीसीचा पी क्यू हाईट असेल आणि एबीसीची एडी हाईट असेल, कारण ह्या दोघांचा बेस कॉमन आहे. संपलं उत्तर. उत्तर काय येतं पी क्यू अपॉन एडी. तुम्ही डिस्क्रिप्शन मात्र लिहा. ठीक आहे. पुन्हा परत एबीसी अपॉन एडीसीचं तुम्ही लिहू शकतात. हे दोन तुम्ही सोडवू शकतात, काय अडचण नाही. जर काय अडचण असेल तर मला विचारा. तर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ जर नवीन पाहत असाल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जर समजत असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके. आपण थांबूयात. तर ह्या तासामध्ये पूर्ण आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कव्हर केला, तो पण सावकाशपणे कव्हर केला. ओके. थांबूयात. थँक्यू.